आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांशी देखील आम्ही संवाद साधलेला आहे। नेमकं काय घडलं, सुरक्षा रक्षक कुठे होते आणि पोलिसांचा तपास आता कसल्या अंगाने सुरू आहे, जाणून घेऊयात पोलीस काय म्हणतात। अशी माहिती समजलेली आहे की हरी गडकरींचा पुतळा कोणीतरी अज्ञात इस्मांनी रात्री काढून टाकलेला आहे। तो कुठे टाकला वगैरे अजून शोध घ्यायचा आहे। आपल्या माहितीप्रमाणे नदीचा शोध घेतला, पण नदीमध्ये कुठेही पुतळा मिळून आलेला नाही। त्याचप्रमाणे सीसीटीव्हीचं अवलोकन करायचं काम चालू आहे। या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा उपलब्ध आहे आणि रात्रीचे जे वॉचमन होते त्यांच्याकडे तपास करून पुढील कारवाई करत आहोत। त्याचप्रमाणे या पुतळ्याच्या बाजूला जे काम चाललेलं आहे ते मेन गेटचं काम चाललेलं आहे, त्याचा तो राडारोडा पडलेला आहे। पुतळा फक्त चबुतऱ्यावरून काढून नेलेला आहे आणि तो कुठेतरी टाकून दिलेला आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या फेसबुकवरती माहिती अपलोड झाल्यामुळे ही माहिती सगळ्यांना कळालेली आहे आणि त्याप्रमाणे पोलीस आम्ही पुढचा तपास करीत आहोत। कोणी हा पुतळा फेकून दिला याबद्दल काही आपल्याला माहिती कळाली आहे का? म्हणजे नावं कळाली आहेत का? अद्याप नावं काय निष्पन्न झालेली नाहीत, परंतु सीसीटीव्हीमध्ये जे काय उपलब्ध होईल माहिती त्या आधारे तपास करून पुढील कारवाई करीत आहोत। संभाजी ब्रिगेडची जी पोस्ट आहे त्या पोस्टवरती काही नावं देखील आहेत ज्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा इथून हटवला, तर त्यांना काही आपण ट्रेस केलंय का? त्यांची काही माहिती घेतली आहे का? त्यांच्याशी काही संपर्क झालाय का? अद्याप कोणाचाही संपर्क झालेला नाही, परंतु त्या अनुषंगाने तपास करून त्वरित अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। पुणे महापालिकेचे किती सुरक्षा कर्मचारी असतात याची माहिती तुम्हाला मिळाली? एकच कर्मचारी रात्र पाहिला होता।